ठीक आहे ना, ठीक आहे ना. उद्धव सर, दुसरा मुद्दा असा की तुम्ही या निकालाकडे जसे तुम्ही अपेक्षा केलेली होती की एखादी देईल, पण याच्याकडे तुम्ही यश म्हणून बघता की अपयश म्हणून बघता? नाही, अपयश तर नक्कीच नाहीये. शिवसेना हा नंबर 1चा पक्ष आहेच मुंबईमध्ये. साहजिकच आहे की काही काही जागा आमच्या फार थोड्या मताने गेलेल्या आहेत. म्हणजे 7 मतांनी गेली, 14 मतांनी गेली, आता तर एका ठिकाणी चिठ्ठीवरती आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की विधानसभेनंतर बराचसा फरक हा वातावरणात पडायला लागलेला आहे आणि नक्कीच शिवसेना ही पुढे सरकलेली आहे. एका हाती होती ही लढत. संपूर्ण सत्ता एका बाजूला, साधन संपत्ती एका बाजूला आणि फक्त शिवसैनिकांची मेहनत आणि मुंबईकरांचे आशीर्वाद, त्या बळावरती, त्या जोरावरती आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. प्रश्न असा आहे की काही राजकीय राज्य सरकारवर काय परिणाम? मला माहित नाही काय होईल. सर अनेक पण तुम्हाला काय घाई एवढी? आत्ताचं पहिलं जरा अजून नीट पेढे तर खाऊ द्या. तुम्हाला काय घाई? सर काही राजकीय विश्लेषक याकडे 2.5 वर्ष शिवसेना आणि 2.5 वर्ष भाजप. मी राजकीय विश्लेषक अजिबात नाही, त्याच्यामुळे मलाही अशी विश्लेषणं काही जमत नाही आणि झेपत नाही. माझं जे काय असतं ते सरळ सोट असतं आणि त्याच मार्गाने मी जाईन. जे काय करायचं, जे काय करणार ते थोड्या दिवसात तुम्हाला. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही त्याचा विजय आहे. भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही जे नाव उठवलं त्याचं हे यश आहे की शिवसेनेला कुठेतरी आता आम्ही चेक ठेवू शकलो 84 जागांवर. ठीक आहे ना, बोलू दे. एक आहे गेली 25 वर्ष आम्हाला यांना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रुजवण्यामध्ये गेलेली आहेत. आणखीन थोडे दिवस लागतील मात करायला. 25 वर्षाची आमचीच मेहनत आहे ही. आता मला निघू दे नाही, खास करून मराठी माता भगिनी आणि बांधवांचे तर मी लाख नाही, माझ्याकडे शब्द अपुरे आहेत त्यांना धन्यवाद देण्यासाठी. पण इतर भाषिक सुद्धा मतदार काही प्रमाणात शिवसेनेकडे वळलेत. विशेष म्हणजे यावेळेला शिवसेनेच्या कारकिर्दीत प्रथमच आमच्या बाजूचा बेहरामपाडा वॉर्ड सुद्धा आम्ही जिंकलेला आहे. म्हणजे मुसलमान मतदार सुद्धा हे शिवसेनेकडे काही प्रमाणात वळलेले आहेत. तरी देखील मराठी माता भगिनी आणि बांधवांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांच्या आशीर्वादावरतीच आम्ही ही पुढची दरबदल करत आहोत आणि करणार आहोत. नाही, झालंय ना मुंबईच्या वोटिंग पॅटर्नवरती तुम्ही टोटल 227 पाहिलं तर बाकीच्यांना फटका बसलेलाच आहे. ज्यांनी त्यांच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात मतदान केलंय त्यांना नोटाबंदीचा फटका बसला असं त्याचा अर्थ होतोय. मतदार याद्यांमध्ये लाखो लोकांची नावं नव्हती. हा एक मोठा घोळ झालेला आहे. मला आता नाशिकवरनं कळलं तिथला घोळ आणखीन वेगळा आहे. तुम्हाला वाटतं आपण कृपा करून आपल्या तिथल्या प्रतिनिधींकडनं तो समजून घ्या, जाणून घ्या. पण मतदार याद्यांमधनं मतदारांची नावं गायब होणं हा एक घोळ आहे, मोठा घोळ आहे. आणि याच्याबद्दल जो कोण त्याला जबाबदार असेल, मग अगदी निवडणूक आयोग असेल तरी सुद्धा त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण तुम्ही कोणाचाही मतदानाचा अधिकार हा हिरावून घेऊ शकत नाही. अनेक ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की गेल्या 2-4 निवडणुकांमध्ये जिथे मतदान केलं गेलं तिथे त्यांचं नाव न येता बालपणीच्या त्यांच्या म्हणजे घराच्या पत्त्यावरती त्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे. आणि मग ह्याच्या मागे कोणतं षडयंत्र आहे का वगैरे ह्या सगळ्याचा तपास हा निपक्षपातीपणाने व्हायला पाहिजे. नाही, यश कुठे मानता तुम्ही? यश कसं मानता येईल? त्यांनी जेवढी ताकद पणाला लावली होती त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यांचं हे मोजा ना. जी काय ताकद पणाला लावली होती त्यांनी, सत्ता संपत्ती साधन वगैरे सगळं, त्या प्रमाणात तुम्ही त्यांचं हे मोजणी करा. विधानसभा चुनाव आप लोगों ने अलग-अलग लड़ा था, फिर बाद में एक हो गए थे सत्ता के लिए. अभी भी वही स्थिति है, तो क्या इस बार भी सत्ता के लिए आपको क्यों जल्दी है इतनी? थोड़ी देर पहले अभी थोड़े मुंह तो मीठा करिए. हमारी पार्टी नंबर 1 की पार्टी है मुंबई में. और जो मैंने बात कही, कुछ हमारे प्रत्याशी तो कितने 7 वोटों से 15 वोटों से ऐसे वोटों से हारे हैं. क्या उस पर विचार कर रहे हैं या करेंगे? नहीं अभी. चलो, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.